बघू शकता तुम्ही, आता हे ऊस कमीत कमी 4-4.5 महिन्याचा ऊस आहे, तरी त्याला डुक्कर लागले बघा. आता हे डुक्कर शेतकऱ्यासाठी डुक्कर इतकं बेकार की बस, ऊसाची इतकी नासाडी करते. आणि दुसरी गोष्ट, आता ह्या डुक्कर लागू नये म्हणून हे असे एक 12-12 फुटावर असे असं पहिल्या सुरू लाकडं राहून घ्यायचे जागी जागी. आणि त्यासाठी तुम्हाला एक आणखी सोपी आयडिया सांगतो. आता सध्या मोठेपणामध्ये लग्न करत लोक मंगल कार्यालयामध्ये लग्न करतात आणि हे फेटे बांधायची सवय संपूर्ण, साऱ्या डोक्याला फेटे बांधायचं. पण आपण 1.5 फेट्याचा असा पट्टा, तुम्ही जर ह्याला लावायला नेट आणाय गेलो तर दुनियाचे पैसे लागतात. हे फेटे बांधून त्यानं लगेच मंगल कार्यालयामध्ये टाकून देतात आणि मग ते फेटे म्हणजे टाकाऊ होत्यात. पण आपण एक आयडिया केली की ते फेटे गोळा करायचे आणि असे पडदा तयार केलेला आहे. आणि आता हे पडदा तुम्हाला हे चारी बाजूनं लावून घ्यायचे, लाकडं रवण्यात आलेले आहेत. आणखी आता हे फेटे चौकून, अजिबात तुमच्या ऊसाला जर डुक्कर लागलं तर मी जबाबदारी घेतो, अजिबात ह्याच्यामधून डुक्कर येणार नाही. एवढ्या ऊसाला नेट जर लावायचं म्हणलं तर कमीत कमी 4-4.5 हजार रुपये लागतात एका एकरला. विचार करा, तेवढे पैसे आपण बचत हे त्या फेट्यामुळं होतंय. हे तुम्ही ग्राह्य धरा आणि आमचं बघून तुम्ही पण तुमच्या ऊसाला संरक्षण करू शकता. हे फेटे तुम्हाला मी प्रतिमधून लावून दाखवत आहे. असं लाकडाला हे करून असे लावायचे. असं जरा कॅमेऱ्यावर जरा जवळ या, पहिल्या सुरू हे असा फेटा अशा बांधून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्या वाळू मधला खडा घ्यायचे, भरडा वाळू, त्याचा खडा घेऊन हे फेट्याचीच नक्की आहे, कोणतंच टाकून द्यायचं नाही सारं कामाला. आणि असं पहिल्या सुरू असं हे खाली बुडात बांधून घ्यायचे. हे नक्की सुद्धा वाया जाऊ दे, नक्की इतकी नंबर एक आहे, सुटत नाही, वाया जाऊ द्यायची नाही. असं आणि हे बांधून घ्यायचे. आधी खाली बाजू बांधून घ्यायची आणि नंतर अशी मधली बाजू घ्यायची बांधून. एकदम सोपं. हे शेतकरी जुगाड म्हणलं तरी जमल. टाकाऊ पासून टिकाऊ बनवायचं. त्या पडद्याला गाठ बांधायला शिकितो मी. असे हे नक्की घ्यायची आणि हे एक बाजू आपण बांधून घेतलेली आहे. आता दुसरी बाजू तुम्ही असं बघू शकता. असं माप घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये अशी खडा घालायचं. असं हे खडा घालून हे आणि हे अशी गाठ मारलो तुम्ही, हे लगेच इथं घ्यायचं. सोपा आहे एकदम. एक वर्ष हे पडदा जाऊ शकते. असं बांधून घ्यायचं टाईट. पाऊस आल्यामुळं आपल्याला हे बांधायचं, थेंब गेल्यास मग बांधू.